ज्यानुसार हे MPSCच्या विद्यार्थ्यांची सिलेबसला धरून अशी ओव्हरऑल तयारी सुरू असते आणि सिलेबस बाहेरचं काहीतरी करायची वेळ येते आणि ते समोर दिसतं आणि ते करतात. त्या बाबतीतला हा सिनेमा आहे. आपण ॲज ह्युमन्स खूप सेल्फिश आहोत आणि जेव्हा आपण स्वतःला बाजूला ठेवून कलेक्टिव्हबद्दल विचार करतो, कम्युनिटीबद्दल विचार करतो, तेव्हा असली चेंज होतो. आपण चेंज एकटा माणूस नाही करू शकत. इनफॅक्ट एक असं गाव पण आहे आणि बरेचसे असे ठिकाणे आहेत की जिथे त्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीच्या नावाने एक झाड लावतात आणि ते त्या व्यक्तीचं झाड आहे असं. आता कोणी काय करणार नाही करणार, मीच करणार. कोणी ऐकतंय नाही ऐकतंय, कोणती सिस्टम काय एक्झाम जाऊ दे. एवढंही लक्ष नसतं की अरे जाताना एखादा दगड बाजूला उचलून टाकू किंवा हे प्लास्टिक वगैरे इथे का पडलंय किंवा तसे काही डस्टबिन्स अवेलेबल असावे ज्याच्यामध्ये लोक टाकतील. अजूनही कित्येक वर्ष चालू असतात त्या कचरा कुंडीचा एरिया, तो तसाच कचरा कुंडीचाच राहतो. ते मी एकटीच करेन. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मी होस्ट सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर सिनेमा 360 मध्ये. आणि या सिनेमा 360 मध्ये आले आउट ऑफ सिलेबसचे 2 हुनरी कलाकार. त्यांचं आपण स्वागत करूया, अजिंक्य आणि अद्वैतचं. सो तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे. आउट ऑफ सिलेबस सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचं टीझर नुकतंच आम्ही पाहिलं आहे आणि आपण बघूया त्या टीझरच्या खाली लोकांनी काय काय कॉमेंट्स केलेत आणि मग आपण गप्पांना सुरुवात करूया. मी सृजन आहे, मीच विस्तार आणि मीच अंतही. ही MPSC नशा हाय नशा. एकदा भिनली ना अंगात की चांगलं वाईट काय ते सगळं समजलं. तेच समजलं आता मला अनिकेत. आता मला काय करायचं ना ते मी एकटीच करेन. क्या बात आहे. सुपर टीजर आहे आणि अद्वैतचे डायलॉग्स ऐकून किती भारी वाटतंय. ओके, सो आपण त्याचे ना कॉमेंट्स पाहूया. लोकांना काय वाटलंय हा सिनेमाचा टीजर बघून. ट्रेलर छान आहे, फक्त एक साथ रिलीज करून क्लॅश करून सगळी मेहनत घालवू नका प्लीज. आरामात प्रॉपर टाइम घ्या, मार्केटिंग करा, अवेअर करा सगळ्यांना. ओ कोणतरी फार चांगलं रसिक आहे, कारण टॉपिक छान आहे. आपला मराठी सिनेमा खूप टॉपवर जातोय. क्या बात आहे. पहिलीच कमेंट अशी. आणि म्हणजे एखादा प्रेक्षक बघा ना, प्रेक्षकांना पण असं झालंय की एका दिवशी इतर सिनेमांसोबत येऊ नका. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर, काय सांगाल? बरोबर आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेट करून सिनेमा यायला हवा आणि सिनेमा यायला हवेत. कारण कितीही म्हटलं किंवा शहरातले किंवा गावचे असे आपले मराठी प्रेक्षक जे आहेत ते कितीही चांगले सिनेमे आले असं मला वाटतं पर्सनली. तर 90% लोक किंवा प्रेक्षक असे आहेत जे त्या दोन्हीपैकी मग एक सिनेमा जाऊन बघतात विथ फॅमिली किंवा फ्रेंड्स आणि दुसरा सिनेमा OTTवर आल्यावर बघू किंवा TV वर आल्यावर बघू, असं कुठेतरी वाक्य मी मित्रमैत्रिणींच्याही घरच्यांकडून ऐकलंय, माझ्याही घरच्यांकडून ऐकलंय. सो येस, तसा विचार करून. पण आता ते कॉम्पिटिशन इतकं आहे त्याच्याने कदाचित प्रोड्युसर्स असा निर्णय घेत असतील. पण अगदी योग्य कॉमेंट आहे. पहिला त्याच्यानंतर कोणती कॉमेंट केली. पहिला मुद्दा, आपले सगळेच मराठी चित्रपट एक साथ रिलीज करू नका. असे केल्याने आपल्या चित्रपटाचं नुकसान होईल, त्यामुळे थोडा वेळ घ्या. दुसरा मुद्दा, हा मुद्देच मांडायला बसलाय. चित्रपट हे मराठी आहे आणि चित्रपटात नाव हे मराठी देखील मराठीमध्ये असायला हवं असं मला वाटतं. सो आउट ऑफ सिलेबस हे इंग्रजी नाव आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की ह्या चित्रपटाचं नाव असं असायला हवं होतं मराठीमध्ये. तर काय वाटतं तुम्हाला, याचं काय उत्तर द्या? माझं तरी पर्सनली मत हेच होतं. आणि आमचे जे दिग्दर्शक आहेत, जे तेलुगू आहेत, आमचा रायटर मराठी आहेत, त्यांना मी हे म्हणालो पण की मराठीमध्ये नाव असेल तर आपल्या मराठी प्रेक्षकांना ते जास्त जवळचं आणि आपलं वाटेल, कारण आपली कथाच मराठी आहे. तर मग कशामुळे हे नाव. पण त्यांनी बरीचशी नावं विचारात घेतली, पण त्यांना आउट ऑफ सिलेबस मग त्यांनी त्याचा फॉन्ट मराठीमधून केला. ते ज्यानुसार कॅची वाटतंय, ज्यानुसार हे MPSCच्या विद्यार्थ्यांची सिलेबसला धरून अशी ओव्हरऑल तयारी सुरू असते आणि सिलेबस बाहेरचं काहीतरी करायची वेळ येते आणि ते समोर दिसतं आणि ते करतात.
त्या बाबतीतला हा सिनेमा आहे. जे काही संरक्षणासाठी त्यांच्या गावावर जे बेतेल असं अनिकेत म्हणून जो कॅरेक्टर आहे त्याच्यासोबतची हे सगळेजण जे आहेत त्यांना जे ते जाणवतं आणि आता हा आपला सिलेबस असं आपल्या पुरताच विचार करणं सोडून ह्या आउट ऑफ सिलेबस जाऊन काहीतरी करायला पाहिजे हा जो विचार येतो तो त्यांना त्या वाक्यातच रिदम आहे ह्याच्यामध्ये रिदम आहे. नाही तर मग मराठीत असं तर काय असतं तेच ना, आम्ही अभ्यासक्रमाबाहेरचा किंवा मग असं नावाचा सिनेमा पण आउट ऑफ सिलेबस हे सगळ्यांना कॅची वाटतंय मला. तुला काय वाटतं? तुला काय वाटतं अद्वैत? आपली जी ऑडियन्स आहे मोस्टली यूथ आहे आणि त्यांच्यासाठी जेव्हा ते आउट ऑफ सिलेबस ऐकतात त्यांच्यासाठी खूप जास्त रिलेटेबल ही गोष्ट आहे. कारण आपण परीक्षासाठी पूर्ण आयुष्य म्हणजे 10 वर्ष तर त्यातच जातात. त्याच्या पुढेही इंजिनिअरिंग, ग्रॅज्युएशन, मास्टर्स. एक्झॅक्टली. खरंय. सिलेबस, ट्युशन क्लास, शाळा. सिलेबस तो जवळचा शब्द वाटतो आपल्याला एकंदरीत, कारण जे लोक तितकं शिकतात त्यांच्या त्यामुळे. आणि जेव्हा आम्ही सेटवरती हे ऍड्रेस केलेलं तेव्हा आमचे जे लेखक आहेत अनिकेत कोरडे आणि त्यांचे भाऊ अभिजित जे को ऍक्टर आहेत आमचे, त्या दोघांनी पण MPSC साठी ऍक्च्युली केलं आहे. तर ते बोलले की नाही आम्हाला माहिती आहे आउट ऑफ सिलेबस हे एकदम MPSC वाल्या लोकांना रेफरन्स एकदम कळेल. हो. एक दुसरी कॉमेंट आहे आपण पाहूया. अमेझिंग वर्क डिलिवर्ड बाय द टीम, लव द न्यू ऍक्ट्रेस सो इंट्रोड्यूस टू आवर मराठी इंडस्ट्री. क्या बात आहे. हाय म्हणजे नटींवरती अजूनही आपल्या प्रेक्षकांचं लक्ष आहे. काय सांगशील अद्वैत याबद्दल? खूप छान वाटतं एवढं प्रेम मिळतं टीझरला, गाण्याला पण. आणि तुलाही हे बघ खाली हार्ट पण आले खाली हार्ट पण दिलेत, फक्त ते अद्वैसाठी आहेत. दे आर 3 हार्ट्स. ओके. पुढील आता नटासाठी एक कॉमेंट आहे आपल्या अजिंक्यसाठी. काय? मी अजिंक्य राऊत आहे, मी अद्वैत वाघमारे आणि मीच अजिंक्य वाघमारे. हाय म्हणजे अच्छा त्यांचं नाव दोघांच्या नावाचं मिक्स आहे. अजिंक्य वाघमारे म्हणून नाव आहे. ओ अजिंक्य राऊत मधलं अजिंक्य त्याचं नाव आहे आणि तुझं आडनाव जे आहे ते त्याचं आडनाव आहे. सो मी अजिंक्य वाघमारे आहे. हाय. हाय. ओके. त्यांना काहीतरी रिप्लाय द्या. थँक्यू. आमचं कॉम्बिनेशन मिळून तुमचं नाव आहे त्याबद्दल. एका माणसाने फार सॉलिड कमेंट केली, मला लय आवडले. फर्स्ट कमेंट पहिल्याच. रेस. हा, ह्या माणसाला काय सांगशील फर्स्ट कमेंट वाल्याला? थँक्यू. सगळ्यात पहिलं असंच असायला पाहिजे सगळ्यांनी. पुढे तर अजून आहेत, अजून 5 हार्ट दिलेत. ते कोणाला दिलेत? ज्यांनी कोणाला ते अद्वैतसाठीच असतील कदाचित. अद्वैत तू प्लीज सांगशील? नाही याची फॅन फॉलोइंग भारी आहे. सो हे हार्ट्स अद्वैतसाठी आहेत की अजिंक्यसाठी आहेत हे प्लीज आम्हाला सांगा. सो आता इतर लोकांचे काही लोकांनी कॉमेंट केली आहे की अरे वा अजिंक्य राऊत आपल्याला वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. वा 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 मस्त. आणि काय हिरोईन पहिल्यांदा पाहतोय, तिचा डायलॉग आवडला. वा वा. काय म्हणणं याच्यावर? धन्यवाद. ही धन्यवादच म्हणते त्यांना. म्हण तिला प्रॉपर तू विचार नेमकं काय म्हणायचं नेमकं. तुझा डायलॉग आवडला पहिला सिनेमा. भारी डायलॉग आहे. म्हणजे तो डायलॉग ऍक्च्युली इज ॲट अ टर्निंग पॉइंट इन द फिल्म. जेव्हा माझं जे कॅरेक्टर आहे कल्पना ती ठरवते की आता कोणी काय करणार नाही करणार, जाऊ दे मीच करणार. कोणी ऐकतंय नाही ऐकतंय, कोणती सिस्टम काय एक्झाम, जाऊ दे. एक ठाम मत घेणारी मुलगी आहे. ओके. अजिंक्य तुला सिनेमात बघून त्यांना आनंद होतोय फार, काय सांगशील? धन्यवाद. मोठ्या पडद्यावर जाऊन सिनेमागृहांमध्ये जाऊन पाहावा सगळ्या प्रेक्षकांनी हे नक्कीच वाटतंय. आणि त्यानुसार वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा करण्याचा अट्टहास सगळेच कलाकार जे घेतात तसाच मी पण घेतोय आणि तसा प्रयत्न करतोय. सो बॅक टू बॅक काही ना काही येत आहे. पण आउट ऑफ सिलेबस साठी मी विशेष एक्साइटेड आहे, कारण 1-2 वर्षांपूर्वी माझ्याकडे ही कथा आली आणि त्याच्या पुढे ज्यानुसार मी दिग्दर्शकांना भेटलो, आमचे रायटर आहेत त्यांना भेटलो, जे कास्टिंग डिरेक्टर आहेत त्यांच्या थ्रू मला ह्याबद्दल कळलं. आणि रोहित गायकवाड आणि अनिकेत आणि नवीन जी जे आमचे दिग्दर्शक आहेत, अनिकेत आमचा रायटर आहे, त्यांनी आमची भेट झाली आणि त्यांनी मला ज्यानुसार कथानक सांगितलं तर मला असं वाटलं की अरे
आतापर्यंत कसं याच्या आधीच्या सिनेमामध्ये लंडनला राहणारा मुलगा किंवा काहीतरी शहरातून आलाय असाच मालिकामध्ये किंवा सिनेमांमध्ये पण अशाच नुसार पाहायचे. तर मला विचार आला की कोणाला तरी आपण असे रॉ वाटतं, जेव्हा का मी आहे परभणीचा, तर इतका छान माझा डस्की रंग आहे, त्याचा यूज खरंच तुझा डस्की रंग आहे? हो, उत्तम माझा छान जो आपण स्क्रीन. हा, आम्ही तर म्हणजे नाही. आम्हाला अंधार, तुझं डस्की तर आम्ही अंधार. नाही रमेश, म्हणजे असं नॉर्थच्या त्या गोऱ्या चिट्टे मुलं जे असे हिंदी सिरियल्स मध्ये नुसते कास्ट करतात सेम दिसणारे वगैरे, त्या पद्धतीचा नसून एक वेगळा आपला एक मराठमोळा त्याच्यामध्ये बाज असलेला, सो जो असा पण दिसू शकतो आणि तो आता असाही दिसू शकतो असं त्यांना वाटलं. ह्याच्यातच मला छान वाटलं की अरे काहीतरी प्रूव्ह करायला, शिकायला, परफॉर्म करायला मिळेल, म्हणून मी आय गॉट एक्साइटेड. मग मी पूर्ण कथानक ऐकलं तर कळलं की अरे इतक्या एन्व्हायरमेंटल अवेअरनेस बद्दल किंवा एक प्रकारे निसर्ग संवर्धनाबद्दल चा सिनेमा, कोणीतरी कमर्शियल सिनेमामध्ये पैसे घालून त्याचे रिटर्न्स मिळण्याची ऍटलिस्ट एक संधी असते असा विचार करून फक्त कमर्शियल पद्धतीचे सिनेमे की जिथे डान्स, ड्रामा, लेट्स से फॅमिली ड्रामा किंवा रोमॅन्टिक काही अँगल्स वगैरे असं दाखवून ते पैसे कमवण्याचा विचार करू शकतात निर्माते. पण अशा सिनेमामध्ये एवढे पैसे इन्व्हेस्ट करून त्याचे इतके चांगले प्रमोशन्स करून कोणी करू पाहणार आहे, तर मला तो विचार प्रॉमिसिंग वाटला. तर येस, मला आमचे जे दिग्दर्शक आहेत, हे ओव्हरऑल जी स्टोरी आहे ह्याचबद्दल खूप एक्साइटमेंट वाटली आणि मी राईट अवे हो म्हणालो त्यासाठी. नंतर मग अद्वई, इतर सगळे कॅरेक्टर्स ते ऑनबोर्ड आले आणि अजून मजा येत गेली. एक वेगळा चांगला एक्सपिरियन्स तब्बल 2 वर्ष जो चालला वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, तो आता 3 जुलैला सगळ्यांसमोर येतोय. सो आय एम एक्साइटेड. कॉमेंट अशी आहे पुढची की टीजर बघून आणि गाणं बघून आम्हाला असं वाटतंय रोमॅन्टिक सिनेमा आहे का सामाजिक? समाजामध्येच रोमांस पण घडतो ना, जोक्स अपार्ट. बट सी, कळेल अशा भाषेमध्ये, मध्ये किंवा जे पाहायला यावंसं वाटेल आणि त्यामध्ये एक काहीतरी एक काय म्हणतात एक मेसेज दिला, शिकवण दिली, तर ती जास्त चांगली कळते किंवा सहज कळते. स्पेशली फक्त शिकवणच देण्यासाठी असं प्रीची काहीतरी सिनेमा आहे असा विचार केला तर कदाचित आवडणार नाही. सो असं मला असं वाटतं कॉम्बिनेशन ऑफ एव्हरीथिंग अशा पद्धतीचा आहे सिनेमा. ओके, आता या कॉमेंट्स मधून आपण जरा आता प्लीज ह्याच्यामध्ये Yes, येऊया. जाम आणि धडधड मित्रांनो, खरंच खूप तुमचं जे काय म्हणणं आहे तुम्ही कॉमेंटच्या माध्यमातून टीजरच्या खाली आम्हाला कॉमेंट करून सांगताय. पण हा सिनेमा जेव्हा येईल तेव्हा आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा. एक फार इंटरेस्टिंग हे आहे कॉमेंट आहे, ती मला वाचावीशी वाटते. एक शेवटची कॉमेंट वाचूया की निसर्ग वाचला तर आपण वाचणार आहोत, नाहीतर सगळे खपणार आहोत. अगदी खूप बरोबर. इंटरेस्टिंग कॉमेंट आहे, काय सांगाल याच्यावर? अगदी बरोबर. निसर्ग नसला तर आपण कुठे? मी तर आणि मराठवाड्यातला आहे, सो तिकडची, आणि आता मी कोकणामध्ये शूट करून आलोय, सो मला त्या दोन्ही भागांचं सौंदर्यही माहिती आहे आणि दोन्ही भागांमधले चॅलेंजेस पण पाहायला मिळाले वेगवेगळ्या ऋतूंमध्ये. आणि त्यातल्या त्यात झाडं खूप कमी असल्यामुळे मराठवाड्यात किंवा पाण्याचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे, मी लहानाचा मोठा झालोय तिकडे, सो हे इतकी उष्णता असेल आणि ती जर सगळीकडे झाली आणि वाढत गेली तर काय अवस्था होईल. म्हणजे आत्ता इथे एसी थोडा वेळ बंद आहे तर आपल्याला आपली दमछाक व्हायला लागते तर म्हणजे खूपच परिस्थिती डेंजर आहे. पण एका एसी रूम मध्ये इथे बसून बोलण्यापेक्षा ऍक्च्युली बाहेर उतरून ह्याबद्दल काहीतरी करायला हवं. तर आय थिंक हा सिनेमा सगळ्यांसमोर आणणं हा पण एक अटेम्प्टच आहे, तो एक चांगला महत्वाचा आहे मला असं वाटतं आणि त्याचा मी एक भाग आहे, तर मला आनंद आहे त्या गोष्टी. सो एकंदरीत ह्या सिनेमाविषयी आज प्रेक्षकांना जर एका वाक्यात सांगायचं झालं की हा सिनेमा काय आहे नेमका, तर काय सांगशील? सिनेमाचं नाव जसं आहे आउट ऑफ सिलेबस, आपण सगळेच कुठे ना कुठे लहानपणापासून, आता हे एका वाक्यात नाही पण मी 2-3 वाक्यात समअप करायचा प्रयत्न करतो की लहानपणापासून आपल्याला ना एका बॉक्समध्ये, एका सिलेबसमध्ये, एका 9 to 5 जॉबमध्ये, शाळा, कॉलेज, ट्युशन यामध्ये असं बांधून ठेवलेलं एक डिसिप्लिन बनवलेलं, जे चांगलं पण आहे, जे वाईट पण आहे. पण ह्याच्या बाहेर काहीतरी एक परिस्थिती घडते आणि ती लेट्स ज्या पृथ्वीवर आपण राहतोय, कदाचित आपण आहोत तोपर्यंत त्याचा उद्रेक होणार नाही, पण पुढच्या पिढ्यांसाठी किंवा एक लहान असताना आपण लावलेलं आंब्याचं झाड आपल्या नातवाला त्याची फळं देतं, तसा एक पुढचा विचार करून आपल्याला एक परिस्थितीचा सारासार विचार करायला हवा. अशी परिस्थिती किंवा असा विचार करायला लावणारी ही फिल्म आहे आउट ऑफ सिलेबस म्हणून, की जिथे आपला हा सिलेबस मध्ये जे राहून जे चालू आहे
ते चालूच आहे उत्तम. त्याच्यातून काही असं विशेष उद्रेक कदाचित अजून होणार नाही, पण ती परिस्थिती नक्की येऊ पाहतीये आणि ही एक ग्लोबल सिच्युएशन आहे. तर जगभरात रिलेट करू शकतील भाषेचा काही रेस्ट्रिक्शन नसताना असा हा सिनेमा नक्की आहे. तो प्रेक्षकांनी चित्रपटगृहामध्ये येऊन नक्की पाहावा असं मला वाटतं. पण काय वाटतं की एक सामाजिक विषयाचा सिनेमा, अशा पद्धतीचा सिनेमा जेव्हा आपण करतो, तर एक नटाची किंवा एक नटीची किंवा त्या संपूर्ण टीमची जे कलाकार आहेत त्यांचं काय एक्सपेक्टेशन असतं प्रेक्षकांकडून? सिनेमा बघणं एक वेगळी गोष्ट आहे, सिनेमा लोक बघायला जातील, पण जर सामाजिक विषयावरती सिनेमा बनतो तर समाजामध्ये काय बदल व्हावा असं तुम्हाला वाटतं या सिनेमातून? मला असं वाटतं की जेव्हा लोक हा सिनेमा बघून थिएटरमधून निघतील तेव्हा त्यांच्या मनात एक विचार असेल आणि तो एक विचार विल बी द सीड जिथून हा जो अवेअरनेस आहे तो पैदा होणार. म्हणजे द मोटिव्ह ऑफ दिस फिल्म इज की लोकांना विचार मिळेल, विचार करायला भाग पडेल. पण विचार, फक्त विचार केला, हा ठीक आहे मी विचार केला, त्याच्या पुढे काय? तेच तर लोक करत नाही. लोक स्वतःबद्दलच विचार करतात. लोक खूप स्वार्थी आहे असं मी म्हणते पण ऍक्च्युली फिल्ममध्ये की आपण ॲज ह्युमन्स खूप सेल्फिश आहोत आणि जेव्हा आपण स्वतःला बाजूला ठेवून कलेक्टिव्ह बद्दल विचार करतो, कम्युनिटी बद्दल विचार करतो, तेव्हा असली चेंज होतो. आपण चेंज एकटा माणूस नाही करू शकत, सगळ्यांना घेऊन सोबत. तर मग तसा एक विचार या मूवी पाहिल्यानंतर लोकांच्या मनात येणार. विचार करण्यापेक्षा मला असं वाटतं की ते कृत्यात उतरायला हवं. की म्हणजे आज हा सिनेमाचा टीजर बघताना असं लक्षात येतं की अरे सामाजिक विषयावर नाही तर आपल्या आयुष्याचा विषय हा, असं मला वाटतं. तुम्हाला काय, म्हणजे हे कृत्यात उतरायला हवं या सिनेमा बघून, ते काय कृत्य घडायला हवं असं तुम्हा दोघांना वाटतं? मला असं वाटतं एका विचारापासून तर सुरुवात होते ना. काहीतरी आतमध्ये एक विचार आल्यावर त्याच्यावर काहीतरी करायला हवं, ही ती कृती ही त्याच्या पुढची स्टेप झाली. मनापासून तसं काहीतरी वाटणं आधी आवश्यक आहे, आजूबाजूला बघून, आपली परिस्थिती बघून, आणि ती जर रिलेट झाली. इनफॅक्ट एक असं गाव पण आहे आणि बरेचसे असे ठिकाणे आहेत की जिथे त्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीच्या नावाने एक झाड लावतात आणि ते त्या व्यक्तीचं झाड आहे असं. सो इतके पॉप्युलेशन आहे, त्या प्रत्येकाचं एक जर झाड असेल की हे माझं आणि ही माझी जबाबदारी आहे त्या झाडाचं जगणं, त्या झाडाचं सगळं वेलबिईंग, त्याची पानं, फळं, फुलं नीट राहणं, असं जर प्रत्येकाने केलं तर एक खूपच मोठी, आणि जेव्हा का प्रत्येकाला एका झाडाची काळजी घेणं आणि त्याच्याशी एक इमोशनली कनेक्ट होणं फार कठीण नाहीये जर करायची वेळ आली तर. आणि ह्यानुसार जर आपण एक इमोशनल बांधिलकी झाली, म्हणून आपल्या इव्हन धर्मामध्ये पण प्रत्येक झाडाला एक वेगळ्या देवाचा दर्जा आहे, त्याला देवत्व आहे, आणि ज्यामुळे ते ऍटलिस्ट तोडण्याचा वगैरे विचार नाही येणार. ह्या पद्धतीने ते इतकी वर्ष चालत आले. तसं काहीतरी तरी घडावं. सो ह्याबद्दल पण आम्ही बरंच काही बोलतो सिनेमामध्ये. आणि लाईक वी डिस्कस्ड ग्लोबल वॉर्मिंग आणि जसं क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग, जर तुम्ही रस्त्यावरती 4 लोकांना जाऊन विचारणार की काय रे बाबा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, नाही आहेत लोकांना, नाही माहिती, अवेअरनेसच नाही आहे. तर मग जे मी बोलत होती विचार, जेव्हा पिक्चर बघणार तेव्हा असा एक हा क्लायमेट चेंजचा विषय नाही, पण आपण कसल्या सिस्टममध्ये राहतोय, आपलं सोशल, पॉलिटिकल, असे खूप सारे लेयर्स आहेत सिनेमामध्ये जे आपल्या आयुष्यात आणि आपल्या आयुष्याच्या बाहेर लोक कसे असतात, कसे वागतात. आणि एखाद्याने जर हा बदल घडवण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला जास्त प्रॉब्लेम्स येतात. कारण बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना हे बदल होऊ नाही द्यायचे. बरेचसं करप्शन असेल किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतील, ऍटलीस्ट आमच्या सिनेमाच्या कथानकानुसार. तर ज्याला तो बदल घडवून आणायचा त्याला तर अजून त्रास व्हायला लागतो. आणि मग ते पण तरी पण उभे राहून तरी पण काहीतरी प्रयत्न करतात, पण त्यांचा शेवट काय होतो हे सिनेमामध्ये कळेल. सो असंच कुठेतरी आपण ज्या ज्या सिस्टीम मध्ये अडकलो आहोत त्याच्यामध्ये बरंचसं असंच घडत असावं. कारण हे कळतंय सगळ्यांना हे काहीतरी विचित्र घडतंय, पण त्या सिस्टीम मध्ये आपण असे आहोत. जसं आधुनिकीकरणाच्या नावाखाली पण इतक्या गोष्टी केल्या जातात किंवा घडतात, ते खरोखर आपण काय म्हणतात प्रगती करतोय की अधोगती होतीये का? ती स्वतःचीच तो शेख चिल्ली जशी फांदी तोडत असतो ते तसं की तो मेहनत घेतोय, काम करतोय सगळं, पण तो तोडतोय स्वतःचीच फांदी. सो हे आय थिंक हे खूप
ऑलरेडी लेट झालंय, पण त्यातल्या त्यात जर आपण अजून प्रयत्न करून अशा काही सिनेमांच्या द्वारे किंवा स्वतःच्या लाईफमध्ये जर 1% पण काही कोणाला जर फील झालं तर आय थिंक ह्या सिनेमाचं चीज झालं किंवा कष्टाचं चीज झालं असं मला वाटेल आणि सगळ्यांनाच. पण एक कलाकार म्हणून तुम्ही एक कृतीतून म्हणजे तुमच्या अभिनयाच्या कृतीतून अशा सिनेमाचा एक भाग झालात, पण खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही आउट ऑफ सिलेबस जाऊन अशी कृती केली आहे का ज्याने निसर्गाला खऱ्या अर्थाने फायदा होईल? परभणीला असताना एस्पेशली लॉकडाऊन मध्ये, कारण लॉकडाऊन मध्ये तर खूपच एक प्रकारे अशी परिस्थिती होती की जो फ्री मध्ये आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो, अच्छा तोही इतका आता म्हणजे अशक्य असणार आहे, विकत घ्यावा लागतोय विकत आणि घ्यावा. मिळतच नाहीये. So त्यावेळेला माझे काही मित्रही आलेले होते, तर आम्ही आमच्या आधी म्हणजे आता जिथे राहतो त्याच्या आधी आम्ही ज्या क्वार्टर्समध्ये आणि तिथे राहायचो, सो तिथले सफाई करण्यापासून एक एक वस्तू स्वतःहून उचलण्यापासून ज्याच्याकडे कधी लक्षही नाही जायचं. सो तो एक अनुभव मला असा होता की आपण एवढंही लक्ष नसतं की अरे जाताना एखादा दगड बाजूला उचलून टाकू किंवा हे प्लास्टिक वगैरे इथे का पडलंय किंवा तसे काही डस्टबिन्स अवेलेबल असावे ज्याच्यामध्ये लोक टाकतील. अजूनही कित्येक वर्ष चालू असतात त्या कचरा कुंडीचा एरिया, तो तसाच कचरा कुंडीचाच राहतो, हा कसा काय राहतो आणि असं. सो ह्या सफाईच्या बाबतीतला माझा तो एक अनुभव खूपच चांगला होता. पण अगेन अशा ह्या डिस्कशन्स मधून अशा ह्या सिनेमांमधून असं वाटतं की फॉर एन एक्झाम्पल मला अत्यंत गिल्टी वाटलेली गोष्ट मी सांगतो. मी काय केल्यापेक्षा काय करणं, कसे आपण अडकलेलो असतो याबद्दल मी सांगतो. वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता आता, जो एक वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे होता त्यावेळेला, आणि त्यावेळेला मला अंधेरीमधून की ठाण्यामधून मला पनवेलला यायचं होतं आणि मी एका चांगल्या पॉश कारमधून येत होतो आणि जातोय मी कशासाठी, वृक्षारोपणासाठी. आणि मला जवळजवळ 2-2.5 तास लागले तिथे पोहोचायला. इतकं ट्रॅफिक, मी कारमध्ये प्रदूषण वाढवत जातोय आणि बाहेर बघतोय तिथे पण एवढ्या गाड्या एवढ्या आहे, पण मी पोहोचणार पण कसा अजून, लोकल ट्रेनने जाईन अजून कशाने जाईन, पण ते जातोय मी झाडं लावायला, पण मी जातोय एवढं प्रदूषण करत. तर मला स्वतःचीच इतकी लाज वाटली की आपण एका वेगळ्या गोष्टीत अडकलो की ज्याच्यावर मला सोल्युशन पण काही कळलं नाही की मी काय सायकलवर जाऊ मग, की मी काय करू, वेळेत पण पोचायचंय. सो मला असं वर्थलेस फिलिंग आली, हेल्पलेस पण फिलिंग आली की बऱ्याचदा आपल्याला करायचंय पण मार्ग बऱ्याचदा नाही मिळत. पण शोधायला गेलं तर बरेचसे मार्ग आहेत, बरेचसे NGOs आहेत, त्याच्याशी रिलेटेड काही नक्की करायला हवं. तुला काय वाटतं? मी दरवर्षी झाड लावते आणि माझी ऑन एन्व्हायरमेंट डे, आणि दिस हॅज बीन गोइंग ऑन स्कूल टाइम पासून. पहिले 1 जुलैला सेलिब्रेट व्हायचा आणि तो माझ्या बेस्ट फ्रेंड चा बर्थडे आहे, तर मग मी तिच्यासोबत जायची आणि प्लांट्स वाटायची म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये. सो तो एक काइंड ऑफ ट्रेडिशन होतं लहानपणी, आणि आता इट्स मोर अबाउट टॉकिंग अबाउट इट. जसं मी बोलले, अवेअरनेस. लोकांना माहितीच नाही की कुठे आपण चुकीचं जातोय, आपण काय करतोय. म्हणजे सगळ्यांना कळतंय की गरमी होते, का होते, का वाढते, हे लोकांना माहिती होणं खूप गरजेचं. क्या बात आहे. खऱ्या अर्थाने हे आउट ऑफ सिलेबस काय असणार आहे हे आम्हाला 3 तारखेला कळणार आहे, 3 जुलैला. त्यामुळे आम्हाला फार उत्सुकता वाढलेली आहे. आणि जाता जाता मला तुम्हाला म्हणायचं आहे की जर समजा सगळी झाडं परत आणायची असतील, झाडांची संख्या वाढवायची असतील, तर काय संदेश द्याल आपल्या प्रेक्षकांना तुम्ही? बापरे, संदेश देणं इतकं महत्वाचं किंवा मोलाचं काम मी स्वतः अजून केलेलं नाहीये, तर खरं तर मी ते डिझर्व करतो की नाही माहिती नाही. पण जसं की मी म्हणालो, प्रत्येक व्यक्तीच्या नावाने जर एक झाड असेल आणि प्रत्येक नव्या जन्माला येणाऱ्या बाळाच्या नावाने पण ते असेल, आणि ते त्यांना सांगितलं जाईल की हे तुझं आहे, त्याचं जगणं, तुझं जगणं हे तितकं, एक भावंड जशी असतात तसं जर असेल तर करोडो लोक आपल्या इथे आहेत, तर बघता बघता करोडो झाडं तशी तयार होतील आणि खऱ्या अर्थाने ते आधुनिकीकरण असेल मला असं वाटतं, किंवा आपल्या जगण्यासाठी आवश्यक असणारी गोष्ट असेल. सो आय थिंक सुरुवात इथून होऊ शकते. तुला काय वाटतं? मला वाटतं की ॲज ह्युमन्स आपण ना नेचरशी खूप डिस्कनेक्ट झालो आहे. म्हणजे पहिले लोक झाडांशी बोलतात रे, लोक झाडांशी बोलायचे, आणि इट इज अ लिव्हिंग थिंग, इट इज स्पिरिच्युअल, इट लिसन्स टू यू. तर आय थिंक आपल्याला झाडांशी कनेक्ट करणं परत इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इमोशनल की हे माझं, हे मला लाईफ देत आहे, दिस
bond that we have with nature has kind of gone away आणि it should really come back. तर मग झाडांशी बोला, झाड तुम्हाला, आणि माहिती आहे खरं हवेशी बोला. तुम्ही हवा गरमी होत असेल ना, इंटेन्शन असं राहायचं आणि जस्ट बोलायचं, येते हवा. आय एम सो सिरियस अबाउट दिस. मग हे कधीच नोटीस केलं नव्हतं म्हणून मला हसू आलं. पण आपण म्हणतो अरे हवा येत नाही रे, जरा हवा येऊ दे, आणि ते आलेली हवा माझ्या आयुष्यात. पण हे नोटीस करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आउट ऑफ सिलेबसचा ट्रेलर लवकरच येईल आपल्या भेटीला. तो ट्रेलर तुम्हाला कसा वाटणार ते आम्हाला नक्की सांगा. पण येत्या 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा पाहायला विसरू नका. आणि हा जो आपला हरहुन्नरी कलाकार आहे, एक क्यूट कलाकार आहे, एक हँडसम कलाकार आहे, एक ब्युटिफुल गर्ल आहे, ह्या दोघांचा एक वेगळा बॉन्ड, या दोघांचं एक वेगळं काम तुम्हाला या सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आवर्जून थिएटरमध्ये जाऊन बघा आउट ऑफ सिलेबस. आणि अशाच सिनेमांच्या अपडेटसाठी आणि सिनेमांच्या कलाकारांसाठी गप्पा पाहण्यासाठी पाहत राहा लोकमत फिल्मी सिनेमा 360.